नमस्कार मंडळी, मी माया गुरे ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आता सकाळचे 11:30 वाजलेले आहेत आणि आता मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. तो ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. तर केतू गेली आहे एक्झाम देण्यासाठी आणि आता मी स्वयंपाकाला लागलेली आहे. तर इथे सध्या आता दूध तापवायला ठेवलेलं आहे आणि आमचा दूधवाला जवळजवळ 3 दिवस झाले आला नव्हता. तर म्हणून त्यांना फोन पण केला होता आज येणार आहे की नाही. तर रतिबाचं दूध असले की कसं बरं पडतं आपल्याला. आणि आम्हाला अजिबात बाहेरून दूध आणायची सवय नसल्यामुळे खूप त्रास होत होता आम्हाला बाहेरून आणायचं म्हटल्यावरती. तर आज फायनली दूध आलंय. वेदांत पण खुश झालाय, कारण वेदांतला रोज दूध लागतं. कारण आम्हाला सगळ्यांना दूध लागतं आणि त्यामुळे दूधवाला आलेला आहे. दूध तापवलेलं आहे आणि आता दिवसभरात काय काय कामं करणार आहे ते तुमच्याशी मी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता इथे डब्याला मी थोडंसं दही लावलेलं आहे. हे दही जरा थोडंसं आंबट झालं होतं म्हणून त्यामुळे थोडंसंच लावलंय. आता यामध्ये कोमट दूध घालते. आता हे शिळं दूध होतं त्यामुळे मी आता एवढ्याचं दही लावून घेते. चला, सध्या मी आणि केतूस हे दही खातो आणि महेश. तर आता इथे पालक घेतली आहे आणि पालक निवडून घेते. मला जेवढी पाहिजे तेवढीच मी आता ही निवडणार आहे, बाकीची मी नंतर निवडत बसणार आहे. तर चला, आज पालकचा गरगट्टा आणि भाकरी बनवणार आहे दुपारच्या स्वयंपाकात. तर पटपट आवरून घेते हे सगळं. ते मी पालक स्वच्छ धुवून चिरलेली आहे आणि इथे तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे. आता यामध्ये कांदा, टॅमॅटो आणि हिरवी मिरची घालणार आहे. तर सुरुवातीला इथे मी पालक घालते. सगळी पालक आपल्याला यामध्ये घालायची. थोडी पालक मी ठेवलेली आहे, मला जेवढी पाहिजे तेवढी मी पालक घेतलेली आहे इथे. तर आता यात थोडंसं पाणी पण घालायचं आहे मला. आणि आता कांदा, टॅमॅटो, मिरची सगळं घालायचं आहे. कांदा, टॅमॅटो, मिरची घातल्यामुळे या भाजीला छान टेस्ट येते. तर आता यात पुरेसं पाणी घालते. तर आता इथे मी कुकर लावून घेतलेला आहे. आता कपडे लावायचे आहेत मशीनला. तर आधी पहिले कपड्यांचं काम करून घेते. तर चला. तर आता मी किचनमध्ये आली आणि गॅसवरती पातेलं ठेवलं. थोडंसं तेल टाकलं, मोहरी टाकली, हिंग टाकलं, त्यानंतर लसूण टाकलं आणि थोडीशी हळद पण टाकली. आणि आता लसूण छान परतल्यानंतर यामध्ये आता पालक आणि डाळ गरगटून घेतलेली आहे ती टाकली. आणि यामध्ये पुरेसं असं मी पाणी पण घातलेलं आहे. आणि आता पुन्हा मी थोडीशी हळद, लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला घालते. हे सगळं मी फोडणीमध्ये नाही टाकलं, कारण माझी फोडणी जरा थोडीशी जास्तच गरम झाली होती. छान उकळी काढली, लिंबू टाकला आणि चवीनुसार थोडीशी साखर पण टाकली. आता इथे मी भाकरी करायला घेते. गरम पाणी करून घेते. तर आता इथे गरम पाणी केलं आहे. गॅसवरती तवा ठेवते. पाणी जरा जास्तच तापलं आहे. तर आता ज्वारीचं पीठ चाळून घेते मी. मला जेवढ्या भाकऱ्या करायच्या आहेत तेवढं मी पीठ करून घेते, चाळून घेते पीठ मी आता.
आणि भाकरी आणि चपातीची कणिक मळताना नेहमी मी अंगठी काढून ठेवते, कारण त्या अंगठीला सगळं पीठ लागतं. तर आता एवढ्या पिठामध्ये पाणी घालून मळून घेते. खूपच पाणी गरम झाले, चटके बसायला लागले. आणि आता सध्या कसं उन्हाळा सुरू झालेला आहे, त्यामुळे खूप किचनमध्ये गरम व्हायला लागलं आहे. तरी माझी खिडकी म्हणजे तरी इकडची गॅलरी ओपनच असते माझी, परंतु गरमी एवढी वाढली आहे. आता चालू आहे मार्च महिना, एप्रिलमध्ये पण भरपूर, आता यावर्षी जरा जास्त वाटते उन्हाळा मला. खूपच गरम झालं आहे पाणी. तर या ठिकाणी मला जेवढ्या भाकऱ्या करायच्या तेवढं मी पीठ मळून घेतलं आहे. एकदम असं पातळ नाही करायचं, थोडं थोडं पाणी घालून मळून घेतलं आहे. आणि मला जेवढा गोळा हवा आहे तेवढा गोळा मी इथे घेतला आहे. आणि आता भाकरी करून घेते. भाकरी करताना नेहमी जो गोळा आपण घेतो तो छान असा पाण्याने मळून घ्यायचा. आणि जेवढं आपण हे मळून घेऊ तेवढ्या छान होतात भाकरी. सुरुवातीला मला भाकरी अजिबात जमायची नाही, पण आता बऱ्यापैकी सतत केल्यामुळे मला जमायला लागलेत. खूप अशा पातळ नाही जमत मला, पण जमतात. आणि आता ज्या मी भाकऱ्या करते त्या सगळ्या भाकऱ्या जवळजवळ तरी छान फुगतात. याला सारखी प्रॅक्टिस करावी लागते. तुम्ही जेवढं रोज भाकरी कराल तेवढ्या त्या भाकरी छान जमायला लागतात. हळूहळू अनुभवाने माणूस शिकतो आणि प्रत्येक गोष्टीला म्हणजे ती गोष्ट उत्कृष्ट होण्यासाठी प्रॅक्टिसच लागते. तर चला पहिली भाकरी करून घेते. पीठ असं घ्यायचं चाळणीमध्ये आणि थोडंसं टाकायचं इथे. आय होप तुम्हाला दिसतंय. बघते मी जरा कॅमेरामध्ये, पूर्ण नाही दिसत आहे. आणि भाकरी थापताना अगदी हलक्या हाताने आपण स्प्रेड करून घ्यायची. खूप जोरात आपल्याला आपटायची पण गरज लागत नाही. कडेकडेनेच आपल्याला ही भाकरी थापून घ्यायची. पहिली भाकरी झाली आहे. आता गॅस मोठा करायचा आणि भाकरीला पाणी लावून घ्यायचं. आणि लगेचच दुसरी भाकरी करायला पण घेते. तर इथे माझ्या सगळ्या भाकऱ्या झालेल्या आहेत मस्त अशा. तर इथे माझ्या सगळ्या भाकरी झालेल्या आहेत. तू मॅडम पण आलेली आहे, ती आता जेवते. कसा गेला पेपर बियू? तर इथे केतूचं ताट तयार केलं आहे. केतू आता जेवणार आहे. केतू टॅमॅटो कट नाही केला? कट कर. तर आता इथे मी माझ्यासाठी ताट तयार केलेले आहे. इथे मी आंबाड्याची भाजी परवा केली होती ती घेतलेली आहे.
आणि आत्ता बनवलेली गरगट्टी भाजी. तर चला मंडळी, मी आता खाऊन घेते. तर दुपारी मस्त झोप काढली आणि 5-5:30ला चहा केला. तर मी सगळं काही शूट घेतलं नाही. 5:30 नंतर मी फ्रीज साफ करायला घेतला होता हा. तर फ्रीज साफ झालेला आहे, तुम्हाला दाखवते. तर हा फ्रीझर आहे. फ्रीझर स्वच्छ केला आणि परत फ्रीझरमध्ये पटकन सगळी जी काही गोष्टी असतात ते ठेवलेल्या आहेत. आणि या साईडचा कप्पा पण अशा पद्धतीने स्वच्छ करून परत ठेवलेला आहे. आणि खाली फ्रीज बघू शकता, एकदम क्लीन झालेलं आहे. खूप छान वाटतं स्वच्छ केल्यानंतर. अशा पद्धतीने आता ह्यामध्ये जे काही गोष्टी आहेत ते ठेवते मी. बाहेरून तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आमचा हा फ्रीज आहे. बाहेरून तुम्ही बघू शकता फ्रीज अशा पद्धतीने आपला आहे. आणि फ्रीजच्या वरती पण काही अजून डबे आहेत, जे की एक्स्ट्राचे डबे आहेत, जे की या मांडणीमध्ये मावत नाहीत म्हणून जे एक्स्ट्राचे आहेत ते मी काही थोडीफार इथे ठेवत असते. पण आता ती पण मी काढणार आहे. तर अशा पद्धतीने आपला हा जो फ्रीज आहे तो मी आज स्वच्छ केलेला आहे.